शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणीला निधी वितरित करण्यात आला। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती सुद्धा दिली आहे। पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। दिवाळीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी आहे, कारण अतिवृष्टीमुळे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना आता शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अपडेट आहे? महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यामध्ये विशेषतः सर्वाधिक मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती होती आणि सोलापूर जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने आता अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या बाधितांना जवळपास 23 जिल्ह्यातल्या 33,65,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3,000 कोटी 258 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आल्याची माहिती आता मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे। या खात्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। मागील 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या निर्गमित जे केलेले शासनाकडून जवळपास 5,364 कोटी वितरित करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जात आहेत। विशेषतः यामध्ये जर विचार केला तर परभणी, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तसंच महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातलं सुद्धा माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना मदत अशा स्वरूपाची मदत केलेली आहे। यापूर्वी शासनाने डीपीडीसी मधून थेट मदत करण्याचे आदेश सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जातोय। जवळपास महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटी रुपयापेक्षा अधिक पॅकेज देण्यात आलेलं आहे। त्याच्या अंमलबजावणीसाठी शासन प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत। आपल्यास माहित आहे की पुढील आठवड्यामध्ये सलग 3 ते 4 दिवस सुट्ट्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये तत्पूर्वी शेतकऱ्यांना अधिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाची हालचाली सुरू झाल्याचं दिसून येते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।